हॅलो. वेलनेस कोच मी ज्योत्स्ना. तर आज एक गंमत सांगायची आहे तुम्हाला. काल एक मॅडम माझ्याकडे वेट लॉससाठी आल्या होत्या. तर चेकअप झालं, काउन्सिलिंग झालं. त्या मॅडमनी सुद्धा मन लावून सगळं ऐकलं आणि मला म्हणतात की मॅडम तुम्ही सगळं छान सांगितलं. तुम्ही जे सांगताय ते मला सगळं पटलं. पण हे वर्कआउट आणि फक्त डाएटनी वेट लॉस होणार नाही का? हे न्यूट्रिशन तुम्ही जे न्यूट्रिशन सांगताय, ते न्यूट्रिशन नाही घेतलं तर चालेल का? कदाचित ते न्यूट्रिशन मला पचेल, नाही पचेल, डायजेस्ट होईल, नाही होईल. मला एकदम हसू आलं. म्हणजे मी त्यांना विचारलं, की "तुम्ही वडापाव खाताय का?" तर त्या म्हणाल्या, "हो खाते." "समोसा खाता का?" तर त्या म्हणाल्या, "हो खाते." "पाणीपुरी, कोल्ड्रिंक वगैरे घेता का?" तर त्या म्हणतात, "पाणीपुरी तर माझी फेवरेट आहे. मी आठवड्यातून 2-3 दिवस घेते." मग मी म्हणाले, "तुम्ही जे वडापाव, समोसा, पाणीपुरी जिथं बनवतात, त्या हॉटेलच्या मागच्या बाजूने जिथं किचन असतं, तिथं तुम्ही जाऊन कधी बघितलंय का? कशा पद्धतीनं ते बनवतात? वर्षानुवर्ष ते वडापाव, समोसा एकाच तेलामध्ये तळलं जाते. ते आपण रस्त्यावरती जाऊन बिनधास्त खातोय. उघड्यावरची पाणीपुरी बिनधास्त खातोय. ते सगळं आपलं पोट डायजेस्ट करते आणि 300 सायंटिस्टनी व्हेरिफाय केलेलं 18 मिनरल, फायबर, व्हिटॅमिननी समृद्ध असलेलं हे हे न्यूट्रिशन आपण डायजेस्ट करू शकत नाही. यापेक्षा अजून वेगळं दुःख काय असू शकेल? आहे की नाही गंमत?